का फास्ट का चालतोय तू? सॉरी सॉरी बापूजी सॉरी. अरे हा कुठून आला? हा तर मागे मागेच येतोय. अरे काय करतोय त्याच्या? परत का फास्ट चालतोयस? परत का फास्ट चालतोयस? अरे काय सांगू तुम्हाला बापूजी, सांगितलं तर तुम्ही घाबरून जाल. अरे बोल. ते बापूजी ते स्लो स्लो चाललं तर जिलेबी फाफडा गार होऊन जातील ना. काय पटापट चालून घरी पोहोचून गरमागरम जिलेबी फाफडा खाऊयात ना. अरे एवढ्या वेळात थोडंच गार होणार आहे. अरे बापरे, जिलेबी फाफडा तर संपला. इथे जवळपास कुत्रा आहे का? हो तुमच्या बाजूलाच आहे बापूजी. बापूजी पळू नका. कुत्रा तेव्हापासून आपल्या मागे होता, तू बोलला नाहीस. बापूजी जाणून बुजून बोललो नाही. बापूजी बोललो असतं तर तुम्ही घाबरला असतात ना बापूजी. थँक्यू बबिताजी, तुम्ही योग्य वेळी येऊन बापूजींना वाचवलं. नाहीतर माहित नाही आज तर. हो नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ, काही झालेलं नाही. इट्स ओके. काकाजी तुमचा चष्मा दिसत नाही. या पळापळीत कुठे पडला तर नाही ना? शोधू त्याला. मेहता साहेब पडला नाहीये. काल रात्री जेठालालने काकांचा चष्मा तोडलाय. यार भाव किती वेळा बोललो तुम्हाला, तोडला नाहीये बाबा, तो तुटला चुकून. बापूजी चला आपण घरी जाऊया. चल चल. एक मिनिट काकाजी, तुमचे डोळे दुखतायत का? नाही बेटा, दुखत तर नाहीये, पण थोडी जळजळ होतीये डोळ्यांची आणि डोकं खूप जड झालंय. जेठा भाऊ, काकाजी थोडे थकले असतील तर त्यांचा चहा नाश्ता होऊ दे, तोवर मी औषध घेऊन येतो. ते आय ड्रॉप्स डोळ्यात घातले ना तर त्यांना थोडं बरं वाटेल. थँक्यू हातीबाई, थँक्यू. जेठ्या चल भाऊ, आता घरी जा. चला बापूजी. या बापूजी, सांभाळ ना उंबरठा. माहितीये मला. बसा. अस्वस्थ झालोय आज तर. अस्वस्थ झालास? अस्वस्थ झालास? अरे 4 तास माझ्याकडे बघावं काय लागलं? जेठ्या तू अस्वस्थ झाला? तू तर बोलत होतास ना की मी तुमचा तिसरा डोळा होईन बापूजी. नाही तुम्ही समजलं नाहीत बापूजी. समजाव. तुमचा चष्मा नाहीये म्हणून तुम्हाला जो त्रास होतोय ना, तो बघून मी अस्वस्थ होतोय असं म्हणत होतो. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणतो बापूजी. नाही मी पहिले आंघोळ करतो मग चहा पितो. नाही आंघोळ झाल्यावर तर प्याच, पण आता मी थोडं बनवून घेऊन येतो ना, थोडं प्याच ना मजा. अरे मी आता तुला बोललो ना मला पहिले आंघोळ करायची. मी आंघोळीला चाललोय. चला या. तू कुठे येतोस मला आंघोळ करायला? हा तुम्ही म्हणत असाल तर ते करतो ना मी. ए बबूचक, मी कोणी छोटा बाळ आहे की तू मला आंघोळ घालशील? त्यात काय बापूजी, मी लहान होतो तेव्हा तुम्ही मला आंघोळ घालायचात ना. अरे भाऊ, तू छोट्याचा मोठा झालायस तसा मी मोठ्याचा छोटा नाही झालोय. तू छोटा होतास ना तेव्हापासूनच मी मोठा आहे. नाही ते तर आहेच बापूजी, पण तो तुमचा चष्मा नाहीये ना म्हणून. चष्मा नाहीये तर काय? तुला काय वाटतं मी रोज चष्मा लावून आंघोळ करतो? बरोबर आहे, सॉरी. या. अरे नको म्हणतोय तरी. या म्हणजे बाथरूम पर्यंत या बापूजी, मी तुम्हाला बाथरूम पर्यंत सोडून येतो. मग तुमचा टॉवेल आणि तुम्ही जे कपडे घालणार ना ते मी काढून देतो ना. हा या. इथे उंबरठा आहे. मला माहितीये.
बापूजी हा हा हे घ्या, हे तुमचे कपडे आणि टॉवेल करून घ्या, मी आहे इथे. अरे तू इथे थांबून काय करणार आहे जेठ्या? तू जाऊन आंघोळ करून घे जा. तुम्ही आंघोळ करून घ्या, मग मी आंघोळ करीन ना. तुम्ही जा ना आतमध्ये, मी आहे इथे. अरे तुझं काय काम आहे इथे जेठ्या? बोललो ना मी जाऊन आंघोळ करून घे जा. काय झालं बापूजी, काय झालं? अरे काही नाही भाऊ, ते माझा पाय बांधलेला लागला. पण तू अजून इथेच गेला नाही. नाही नाही, मी जातच होतो, पण या बादलीचा आवाज ऐकला म्हणून परत आलो बापूजी. तू जा भाऊ, जाऊन आंघोळ कर. हो हो. गेला गेला वाटतं. काय झालं बापूजी, काय झालं? पकडला गेला. तू अजूनपर्यंत इथेच थांबलायस ना? गेला नाहीस ना आंघोळीला? नाही नाही, मी जातच होतो बापूजी, पण हा आवाज कसला तो ते तुला पकडण्यासाठी मी केलं होतं. आता इथे उभं राहून वेळ का घालवतोय? जा जाऊन आंघोळ करून घे. हा हा, जातोय बापूजी, जातोय.